हॅलो फ्रेंड्स, सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर आज आहे 2 जानेवारी. आजच्या दिवसापर्यंत महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आपल्याला बघायच्या आहेत. डेली सकाळी 8 वाजता आपला व्हिडिओ येत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली येणाऱ्या चालू घडामोडींचा प्रश्न बघत चला. प्रश्न क्रमांक 1. कोणता देश 2027 पासून काही उत्पादनांवर नवीन कार्बन आयात शुल्क लागू करेल? आपण देखील विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ पॉज करून या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करू शकता. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, UK देश विद्यार्थी मित्रांनो 2027 पासून काही उत्पादनांवर नवीन कार्बन आयात शुल्क लागू करणार आहे. याचं जे उद्दिष्ट आहे ते काय आहे? कमी कठोर हवामान धोरणे असलेल्या देशांकडून स्वस्त आयातीपासून व्यवसायांचे संरक्षण करण्यास मदत करणे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 2. कोणत्या राज्यात 1500 लोकांनी तबला दरबारमध्ये एकत्र तबला वाजवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, मध्य प्रदेश. आता मध्य प्रदेशच्या अनुषंगाने अधिकची माहिती बघून घ्या. मध्य प्रदेशची स्थापना झाली आहे 1 नोव्हेंबर 1956ला. मुख्यमंत्री आहेत मोहन यादव. हे नव्याने निवडून आलेले मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे हा प्रश्न नक्की विचारला जाऊ शकतो. राज्यपाल आहेत मंगूभाई छगनभाई पटेल आणि राजधानी आहे भोपाळ. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 3. भारताच्या मिनरल विदेश इंडिया लिमिटेड कंपनीने लिथियमच्या शोधासाठी आणि विकासासाठी कोणत्या देशाशी करार केला आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, अर्जेंटिनासोबत करार केला आहे. कारण की लिथियम विद्यार्थी मित्रांनो ज्या आता इलेक्ट्रिकल व्हेकल आले आहेत त्यामधल्या ज्या बॅटरी असतात त्या बनवण्याकरिता लिथियम खूप महत्त्वाचं आहे. आणि अर्जेंटिना झालं किंवा चीन झालं किंवा बाकी देश झालं यांच्याकडे विद्यार्थी मित्रांनो मोठ्या प्रमाणात लिथियम आहे, त्याकरिता हा करार करण्यात आला आहे. अधिकची माहिती बघून घेऊ. अर्जेंटिनामधील लिथियम खनिजचा शोध आणि विकासासाठी केंद्र सरकार 5 वर्षात सुमारे 200 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. भारताने 2022मध्ये लिथियमच्या शोधासाठी ऑस्ट्रेलियाच्या क्रिटिकल मिनरल्स फॅसिलिटेशन ऑफिससोबत सामंजस्य करार केला होता. लिथियम आयन रिचार्जेबल बॅटरीजमध्ये वापरले जाते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 4. विश्वभारतीने नवीन जीवाणू शोधून त्याचे नाव कोणत्या व्यक्तिमत्वावर ठेवले आहेत? असे जे प्रश्न असतात ना विद्यार्थी मित्रांनो ते परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे असतात, कारण की एक थोर व्यक्तीवर हे जे नाव ठेवण्यात आलं आहे. तर याचं पहिल्यांदा योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, रवींद्रनाथ टागोर. अधिकची माहिती बघूयात. नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांच्या नावावर पॅन्टिनिए टागोरी असे नाव देण्यात आले आहे. हा जीवाणू कृषी पद्धतीमध्ये क्रांती घडवू शकतो आणि शेतीमध्ये गेम चेंजर देखील ठरू शकतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 5. कर्बी युवा महोत्सव 2024 कोणत्या राज्यात आयोजित केला जाईल? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2, आसाम या राज्यामध्ये आयोजित केला जाईल. आता या ठिकाणी काय विचारले? महोत्सव आले आहेत, तर महोत्सवाच्या अनुषंगाने बघूयात काही इम्पॉर्टंट महोत्सव कोणत्या राज्यात साजरे केले जातात. तर पहिला आहे इगास महोत्सव, उत्तराखंडमध्ये साजरा केला जातो. उत्तराखंडची कॅपिटल आहे डेहराडून. त्यानंतर उगादी महोत्सव, गंगा पुष्करा महोत्सव आंध्र प्रदेशमध्ये केला जातो. राजधानी आहे विशाखापट्टणम. खारची महोत्सव त्रिपुरामध्ये. आता त्रिपुराची कॅपिटल खाली कमेंट करा, होमवर्क आहे. मदाई महोत्सव जो आहे तो छत्तीसगडमध्ये साजरा केला जातो. कॅपिटल आहे रायपूर. त्यानंतर मेघा कायक फेस्टिवल मेघालयमध्ये साजरा केला जातो. याची जी कॅपिटल आहे खाली कमेंट करा. त्यानंतर परशुराम कुंड महोत्सव अरुणाचल प्रदेशमध्ये साजरा केला जातो. कॅपिटल आहे इटानगर. जल्लीकट्टू महोत्सव तामिळनाडूमध्ये साजरा केला जातो. कॅपिटल आहे चेन्नई. तर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, अजून व्हिडिओ लाईक केलं नसेल तर लाईक करा. आणि मी तुम्हाला काय सांगतो की तुम्ही एखाद्या परीक्षेची जर तयारी करत असाल तर त्यामध्ये सामान्य ज्ञानमध्ये चालू घडामोडी टॉपिक खूप महत्त्वाचा असतो. तो एकाएकी अभ्यास करून होत नाही. तुम्ही डेली जर व्हिडिओ बघितला, कधीही बघा, ट्रॅव्हल करताना किंवा कधी, हे जर डेली बेसिसवर बघितले ना तर अधिकची माहिती दररोज ऐकून काही ज्या इम्पॉर्टंट फॅक्ट आहेत त्या तुमच्या ऑटोमॅटिकली पाठवून जातात. त्यामुळे डेली जे व्हिडिओ येतात ते नक्की आपण बघितले पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक 6. 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, M नरविने. तर पुस्तकाला आहे, तर पुस्तक आता जे महत्त्वाचे जे पुस्तक आणि लेखक आहेत ते आपण बघून घेऊयात. फेअरलेस गव्हर्नर हे आहे किरण बेदी. आझाद गुलाम नबी आझाद. गांधी सियासत और संप्रदाय पीयूष गोयले. क्रॉस कोर्ट जयदीप मुखर्जी. स्मोक अँड ॲशेस अमिताभ घोष. मिल्क अँड हनी रुपी कौर यांचे हे पुस्तकं आहेत. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 7. अयोध्या विमानतळाचे डॅडॅश असे नामकरण करण्यात येणार आहे? तर राईट आन्सर आहे महर्षी वाल्मिकी विमानतळ असे नामकरण करण्यात येणार आहे. आता जे नुकतेच जे
महत्त्वाचे जे नाव बदलण्यात आले आहेत ते बघून घेऊयात. मुंबईमधील जे चर्चगेट स्थानक आहे त्याचं नाव ठेवण्यात आलं सी.डी. देशमुख. फिरोजाबाद रेल्वे स्थानकचं नाव ठेवण्यात आलं आहे चंद्रनगर रेल्वे स्टेशन. पातालपानी स्टेशन याचं नाव ठेवण्यात आलं तंट्या हिल स्टेशन. फेसबुकचं नाव ठेवण्यात आलं आहे मेटा. मोटेरा स्टेडियमचं नाव ठेवण्यात आलं आहे नरेंद्र मोदी स्टेडियम. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 8. केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या राज्यात गंगा नदीवर 4.56 किलोमीटर लांबीचा नवीन पूल बांधण्यास मंजुरी दिली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बिहार. अधिकची माहिती बघून घेऊ. 4.56 किलोमीटर लांबीचे बांधकाम बिहारमधील दिघा आणि सोनपूर यांना जोडण्यासाठी गंगा नदीवर बांधण्यास मंजुरी दिली आहे. या पुलामुळे पटना ते संभाजीनगरला थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. तसेच आता बिहाराला आहे अधिकची माहिती बघूयात. स्थापना झाली आहे 22 मार्च 1912ला. मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार. राज्यपाल आहेत राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर आणि राजधानी आहे पटना. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 9. रिलायन्स जिओ आणि डॅडॅश भारत GPT लॉन्च करण्यासाठी सहकार्य करत आहे. तर राईट आन्सर आहे रिलायन्स जिओ आणि IIT मुंबई. अधिकची माहिती बघा. रिलायन्स जिओ मीडिया वाणिज्य दळणवळण AI शक्तीवर चालवणारे उत्पादन आणि सेवा लॉन्च करेल. आणि लक्षात घ्या रिलायन्स जिओचे जे चेअरमन आहेत ते आहेत आकाश अंबानी. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 10. शीतल देवी या महिला खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी धनुर्विद्या या खेळाशी संबंधित आहे. आणि या असे जे टॉपिक आहेत त्यावर प्रश्न नक्की एक्झाममध्ये विचारले जातात. त्यानंतर तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो एक ॲडव्हर्टाइजमेंट आहे. तुम्हाला जर सामान्य ज्ञान या टॉपिकवर 4200 प्लस मल्टिपल चॉईस क्वेश्चन पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकतात. प्राईज आहे फक्त 99 रुपये. यामध्ये राज्यघटना, इतिहास, भूगोल, समाजसुधारक, अर्थव्यवस्था आणि मिक्स सामान्य ज्ञान असे सर्व टॉपिक कव्हर होणार आहेत. ज्यांना पाहिजे असेल त्यांनी 93 54 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा. त्याच पद्धतीने चालू घडामोडी जून 2022 ते डिसेंबर 2023 पर्यंतचे 3000 प्लस प्रश्न आहेत. प्राईज आहे फक्त 99. प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने एक्सप्लेनेशन देखील दिलं आहेत. ज्यांना पाहिजे असेल त्यांनी लगेचच व्हॉट्सअप करा. तसेच तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आहे. सरकार भारत ब्रँड अंतर्गत तांदूळ किती रुपये किलो दराने विकणार आहे? ऑप्शन आहेत 25 रुपये, 29 रुपये, 32 रुपये की 35 रुपये. या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा. तसेच व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे टेलिग्राम चॅनल आहे त्याला देखील विद्यार्थी मित्रांनो लगेचच जॉईन करायचं आहे. थँक्यू.